परिवाराच्या वतीने सन्माननीय भीमराव नलगे सरपंच कोशे गव्हाण हे बापूंना श्रद्धांजली वाहतील। या ठिकाणी सन्माननीय हरिभक्त परायण गुरुवारी यांचा सन्मान संजय अप्पा पोटरे यांच्याकडून होतोय। भीमराव नलगे सरपंच आमचे परमस्नेही आदरणीय गुरुवर्य यशवंत महाराज कदम, हरिभक्त परायण शर्मा महाराज, हरिभक्त परायण सुधीर महाराज आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, गेल्या 1 वर्षापूर्वी आपल्या सर्वांचे सहकारी संजयजी पोटरे असतील, त्यांचे बंधू असतील, भगिनी असतील, यांचे वडील सोनबा पोटरे तथा बापू यांचं अल्पशा आजाराने दुःखद असं निधन झालं। बापूंच्या जाण्यानं पोटरे परिवारासह सर्व नातेवाईक असतील यांना जे दुःख झालं आहे त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी ईश्वराने सर्वांना शक्तिबुद्धी सामर्थ्य देऊ आणि बापूंना मी माझ्या नलगे परिवाराच्या वतीनं उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं बापूंना अशी आदरांजली वाहतो। या ठिकाणी थांबतो। हरिभक्त परायण मोतीराम महाराज सोनवणे हे बापूंना आदरांजली वाहतील। हरिभक्त परायण मोतीराम महाराज सोनवणे। यानंतर हरिभक्त परायण सुधीर महाराज मोळेवाडी हे बापूंना आदरांजली वाहतील। गोशाळा चालक मोळेवाडी। आणि मरणी जया जया ठवे तो तेची गती पावे, मननी सदा स्मरावे मातेची येतवा। कैलासवासी सोनबा बापू पोटरे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलेले आहोत। आज त्यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त अन्नदान, ज्ञानदान, द्रव्यदान, वस्त्रदान, भूमिदान, गोदान, कांचनदान हे सर्व या पोटरे परिवाराने केलेलं आहे। हे सर्व त्यांना प्राप्त होणार आहे याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये, कारण वर्ष श्राद्ध ही जी तिथी आहे ती तिथी अत्यंत पवित्र तिथी मानली जाते। कारण वर्ष श्राद्ध ही जी विधी आहे ती विधी आपणच करतो असं नाही। तर बऱ्याच लोकांना वाटतं वर्ष श्राद्ध विधी आपणच करतो, तर नाही। तर प्रभू रामचंद्रजी जे आहेत त्यांनी पिंडदान केलेलं आहे, भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा पिंडदान केलं आहे, परशुरामाने पिंडदान केलं आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा पिंडदान केलं आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पिंड पदावरी दिला पुलिया करी, माझे झाले गयावर जन पिटले पितरांचे ऋण। ही परंपरा जपत असताना आपण आज या ठिकाणी वर्ष श्राद्ध विधी केलेली आहे आणि वर्ष श्राद्ध विधी करून अंगठ्याने पाणी सोडून हे जे दान पुण्य आहे ते सर्व त्यांना प्राप्त होणार आहे। मी रुक्मिणी माता गोशाळा श्रीदत्त योगीराज आश्रम या आश्रमामध्ये 220 विद्यार्थी आध्यात्मिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षण घेतात। तसेच रुक्मिणी माता गोशाळा या गोशाळेमध्ये 550 भाकड गाई, ज्या गाई दूध देऊ शकत नाही अशा गाई, त्यांना चाऱ्यासाठी हे संजय अप्पा हे कायम सहकार्य करतात। हरिभक्त परायण सोनवणे महाराज यांच्या सहकार्यातून या परिसरातून नियमित मदत मिळत असते। आमचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही खूप सहकार्य त्या गोशाळेला असतं। आता सध्या रोज 10,000 रुपये चारा लागतो। मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये रोज 22,000 रुपये चारा लागतो। तरी सुद्धा उद्याची काळजी नसते आणि आज 1 रुपयाही कर्ज होत नाही, ही ईश्वराची इच्छा असते। पण आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी जेवढं आपण गोमातेला दान करू, कारण गयासूर नावाचा जो दैत्य आहे तो दैत्य गायी मातेच्या मुखामध्ये राहिलेला आहे, म्हणून गायीला दान दिल्यानंतर ते सर्व पितरांना प्राप्त होतं। या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता आपणना या ठिकाणी बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी, धन्यवाद। मान्यवरांना विनंती आहे, अगदी 2च मिनिटांमध्ये आदरांजली व्हायची आहे। जिल्हा परिषद शाळा पिंपळवाडीचे मुख्याध्यापक भापकर सर मित्र परिवाराच्या वतीने जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक सन्माननीय दिवटे सर बापूंना आदरांजली वाहतील। कैलासवासी बापूंच्या पुण्य स्मरणानिमित्त या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण कदम महाराज यांनी जी सेवा केली आणि त्या सेवेला आमच्या पिंपळवाडी आसपासच्या गावातील भजनी मंडळीने त्यांना साथ दिली। तसेच पेटी वादक आणि मृदंग वादक यांनीही साथ दिली आणि उत्कृष्ट प्रकारची अशी सेवा झाली। ज्ञानदानाचं पवित्र कार्य या ठिकाणी झालं। बाप्पू आणि आमचा परिचय लहानपणापासून होता। ज्यावेळेस संजय आप्पाच्या घरी आम्ही यायचो त्यावेळेस आप्पा सगळं काम सोडून या ठिकाणी आमच्याशी सुखदुःखाच्या गप्पा मारायचे आणि संजय आप्पाने देखील त्यांची उत्कृष्ट अशी आईवडिलांची सेवा केली आणि म्हणून आजच्या दिवशी या ठिकाणी प्रचंड असा समाज जमलेला आहे। म्हणून मी या ठिकाणी बाप्पूंना आमच्या दिवटे परिवाराच्या वतीने
अहमदनगर जिल्हा विकास मंडळाच्या वतीने आणि शिक्षक बँकेच्या वतीने भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो आणि थांबतो. यानंतर पहिलवान बंडाभाऊ मोडळे बापूंना आदरांजली वाहतील. बंडाभाऊ. आमचे सहकारी मित्र संजय बाप्पू यांचे वडील सोनबा बाप्पू सदा पोटरे यांचे आज प्रथम वर्षानिमित्त उपस्थित सर्व दुःखांकित बंधू आणि भगिनी. आता सर्वजण थोडे थोडे बोलणार आहेत. वेळ खूप होत चालली आहे. बापूंच्या आज बापूंना जाऊन आज 1 वर्ष झालं. त्यांच्या जाण्याने पोटरे परिवार असन, त्यांचे नातलग असतील, हितचिंतक असतील, त्यांना दुःख झालं. या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी आणि सामर्थ्य आई जगदंबे त्यांना देव असे मी जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. यानंतर जिल्हा परिषद कोरेगाव गटाचे सन्माननीय नेते प्रफुल्ल शेठ दोदाड यांना विनंती आहे की त्यांनी बापूंना आदरांजली वाहावी. तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं परमतोष्टिकाय सामान्यस्थपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. आज या ठिकाणी सोनबा उर्फ बापू पोटरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. खरं तर बापूंचं आज वर्षापूर्वी जाणं म्हणजे हा फक्त पोटरे कुटुंबावरती आघात नसून बापूंची छाया ही संपूर्ण पिंपळवाडी परिसरावरती होती. आणि बापूंच्या सानिध्यात आणि बापूंच्या मार्गदर्शनाखाली वाढलेले हे कुटुंब खरं तर संजय आप्पाच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहत आहोत. आपांचं जे राजकीय सामाजिक वलय या परिसरामध्ये नवे नवे तर तालुक्यामध्ये जे निर्माण झालेलं आहे, एक आदर्श पिता आणि त्यांनी घालून दिलेले संस्कार असतात आणि त्या संस्काराच्या माध्यमातूनच अशा प्रकारचं एक उभारी घेत असतं नेतृत्व. आणि आप्पा त्याच माध्यमातून आपण सर्वजण पाहत आहोत. आज या ठिकाणी मी माझ्या दोदाड परिवाराच्या वतीनं बापूंना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो. यानंतर पांडुशेठ भंडारी, सुनीलजी काळे ढगे सरपंच यांच्या वतीने मी सन्माननीय माजी कर्जत तालुका अध्यक्ष भाजपा शेखर भाऊ खरमरे यांना विनंती करतो की त्यांनी बापूंना आदरांजली व्हावी. आज या ठिकाणी आमचे स्नेही संजयजी पोटरे यांचे वडील कैलासवासी सोनबा पोटरे यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेला. प्रत्येकानं बापूंचा या ठिकाणी व्यक्तिविशेष सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु इथं आल्याच्या नंतर अध्यात्मातील बरीचशी मोठी मंडळी समोर बघितल्याच्या नंतर त्यांचा अध्यात्मातही बराचसा वावर असावा असं या ठिकाणी वातावरण आहे. आमचे मित्र संजयजी पोटरे तसे राजकारणात रामणारे, परंतु आध्यात्मिक बाजूही त्यांनी चांगली सांभाळलेली आहे. आमच्या महाराजांनी सांगितलं की त्यांच्या गोशाळेला नेहमीच त्यांची मदत असते. अशा या आध्यात्मिक सामाजिक क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा बापूंच्या या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं या कुटुंबानं घ्यावी, हीच या ठिकाणी बापूंना श्रद्धांजली ठरेल आणि त्यांच्या चिरात्म्यास चिरशांती लाभो अशी मी या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. या निमित्तानं मला एक आठवण येते की वर्षापूर्वी माननीय प्राध्यापक राम शिंदे साहेब या ठिकाणी त्यांचं बापूंचं देहावसन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आम्ही भेटण्यासाठी आलो होतो. यावेळेसही संजयजी अतिशय म्हणजे शोकाकुल अवस्थेमध्ये भावनाप्रधान अशा परिस्थितीत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. तर या कुटुंबाचा खऱ्या अर्थानं एक अनुभवाचा आधार एक एवढा मोठा या ठिकाणं हरपलेला आहे वर्षापूर्वी. तर त्यांना या ठिकाणी त्याच्या चिरात्म्यात चिरशांती लाभो अशी श्रद्धांजली विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर यांच्या वतीनं या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हरी.
बंडाभाऊ मोरे डॉक्टर भिशे यांच्या वतीने सन्माननीय विजू नाना मोडळे यांना विनंती आहे की आपण बापूंना श्रद्धांजली व्हावी. स्वर्गीय सोनबा सदाजी पोटरे उर्फ बाप्पू यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं पोटरे परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण आज या दुःखद प्रसंगी या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी कर्जत तालुक्याची मांदियाळी संप्रदायाचा आगार या पिंपळवाडी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात. आताच खरमरे अध्यक्षांनी सांगितलं संप्रदायातली बरीच मंडळी असतात, पण तालुक्यात एक संप्रदायातला अग्रेसर गाव आहे, त्यामुळं प्रत्येक कुटुंबाचे संप्रदायाशी संबंध आहेत. गायकांची संख्या मोठी आहे, कीर्तनकारांची मोठी आहे, संस्था काढणाऱ्यांची मोठी आहे. पूर्वी दारकाऱ्याच्या पाठीमाग गाव पाठीमाग उभं राहायचं, आता जास्त वारकऱ्याच्या मागं राहतं, त्यामुळे वारकरी जास्त येतं. तसं इतिहास बघितला तर सगळ्यांना सांगता येत नाही, पण मी निश्चित सांगेन पिंपळवाडीचा महाराष्ट्रात नव्हते एवढे मोठे पैलवान पिंपळवाडीत असायचे. म्हणजे ते दारकाऱ्याचा काळ होता. जे 5 जिल्ह्यात ज्याला जोड नव्हता असा वामन गोपाळ हे पिंपळवाडीत येऊन इतक्या पैलवानाला शिकवाय असायचा. हा इतिहास आहे. कोण होतं मी नावं सांगणार नाही, कारण राजकारण मोठं असतं. कारण इकडे जर बघितलं ना संजू हुशारी बघितलं की माझ्या लक्षात आलं, पण चांगलं आहे. माझं काही मत नाही त्याबद्दल, मी श्रद्धांजली अर्पण करावं बाय, परंतु संजू हुशार आहे, सगळ्यांनाच गोड बोलतो तो आणि गोड आहे. परंतु त्यांच्यावरती एक आघात झाला. पितृछत्र वर्षापूर्वी हरापलं डोक्यावरची सावली गेली आणि प्रत्येक माणसाला किती जरी वय झालं तरी वाटतं आई आणि वडील असावा, आणि आत्ताच्या जमान्यात असावा वाटतं, काही काहींना नसावा बी वाटतं. कारण रोजच्या बातम्या तुम्ही ऐकताय ना, कुणी तिकडे वृद्धाश्रमात घालवते, कुणी कुठं पाठवते, कुणी सांभाळते, कोणाला काय वाटते. परंतु एक पोटरेकरांना चांगलं आहे, शेवटपर्यंत आई वडिलांची त्यांनी चांगली सेवा केली. त्यांच्या डोक्यावरचं पितृछत्र हरपल्यामुळं ते असतील, त्यांच्या सगळ्या बहिणी असतील, सगळी नातवंड पूर्ण पोटरे परिवार असेल, सगळ्यांना जे दुःख झालं त्या दुःख झेलीत एक वर्ष जात असताना आज वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम करीत असताना मी निश्चितपणानं सांगेन की त्यांच्यावर जे दुःखाचा आघात झाला होता त्या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी आणि सामर्थ्य इथून पुढच्या काळामध्ये परमेश्वरांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला देव आणि बापूच्या आत्म्यात चिर शांती लाभो अशी आपणा सर्वांच्या वतीनं पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. चिकू आबा सांगळे, बापूसाहेब कदम यांच्या वतीने कर्जत प्रथम नगराध्यक्ष सन्माननीय नामदेव देवा राऊत यांना विनंती आहे की त्यांनी बापूंना आदरांजली व्हावी. यशवंत महाराजांनंतर बराच महाराजांचे कीर्तन झाले, त्याच्यामुळे नामदेव महाराजांचं होणार नाही. आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी कैलासवासी सोनबा बापू पोटरे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. बापूंचं जाणं हे पोटरे परिवारासाठी तसं दुःखदायक होतं. ते रोजच्या याच्यातून जाणवत असायचं. नाना संजय महाराज पोटरेंचा रोजचा स्टेटस पाहिला तर रोजच्या स्टेटसला बापूंचा फोटो असायचा. म्हणजे जशी पोटरे परिवाराला बापूंची जाणीव व्हायची तशी संजय महाराजांच्या संबंधात जेवढे लोक जेवढी स्टेटस पाहतील तेवढ्यांना बापूंची रोज आठवण व्हायची. असा हा कुटुंब बापूंनी या ठिकाणी संजय महाराज पोटरे असतील, बाळासाहेब पोटरे असतील, सुरेखाताई जोळ असतील, बापूंचे नातू आताच नानांनी सांगितलं या गावामध्ये पैलवान मोठे होते, तसं संजय महाराजांनी मुलगा रामकृष्ण हा मोठा पैलवान केलाय. बाळासाहेबांचे चिरंजीव विकास असतील, सुरेखाताईंचे चिरंजीव सूरज असतील, ही सर्व दुसरी पिढी सुद्धा बापूंनी या ठिकाणी घडवण्याचं काम केलं. आपली पिढी घडवलीच, कुटुंब घडवलंच, नातेवाईक घडवलेच, परंतु या सर्वांना घडवण्याचं काम या ठिकाणी बापूंनी केलेलं आहे.
त्याच्यामुळे माझ्या वतीनं आणि माझ्या राऊत परिवाराच्या वतीनं शेखर खरमरेंनी वेगळी सुरुवात केली, त्याच्यामुळे मला बी करावं लागणार आहे. शेखर खरमरेंनी कुणाच्या वतीने तरी श्रद्धांजली वाहिली, त्याच्यामुळे मला या ठिकाणी रोहितदादांच्या वतीने श्रद्धांजली व्हायलाच लागणार आहे. त्याच्यामुळे माझ्या वतीनं राऊत परिवारांच्या वतीनं या कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहितदादा पवार यांच्या वतीनंही बापूंना मनापासून या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. राहिलेल्या सर्वांच्याच वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य कुलधरण गटाचे सन्माननीय नेते आमचे मार्गदर्शक शांतीलाल नाना कोपणर हे बापूंना आदरांजली वाहतील. वैकुंठवासी सोनबा बाप्पू सदाजी पोटरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपल्याला सर्वांना कीर्तन रूपी सेवेमधून ऐकायला मिळालेले यशवंत महाराज कदम यांचं कीर्तन झालेलं आहे आणि त्यांना साथ देत असताना या पंचकृषीतील तालुक्यातील सर्व गायनाचार्य आणि मृदंगाचार्य यांनी उत्तम अशी साथ दिलेली आहे. बाप्पूंच्या बाबतीत माझ्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी बाप्पूंचं जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अत्यंत मितभाषी, संयमी, सर्वांना हवं असं वाटणारे एक व्यक्तिमत्व वृद्ध काळाने आपल्या सर्वांना सोडून जात असताना निश्चितपणानं मोठं असं दुःख आज पोटरे परिवारावर, पंचकृषीवर आणि नेत्याने त्यांना दिलेलं आहे. माझे मित्र संजय अप्पा, त्याचबरोबर बाळासाहेब, आमच्या भगिनी झोळताई आणि सर्व पोटरे परिवारातील नातू नातवंड, मोठा असा परिवार आणि उपस्थित सर्व या पंचकृषीतील सर्व लहानथोर मंडळी, बंधू आणि भगिनींनी या कार्यक्रमासाठी, पोटरे परिवाराचं दुःख हलकं करण्यासाठी सर्वांनी उपस्थिती दिलेली आहे. गोपाळ महाराज शर्मा या निमित्ताने उपस्थित आहे. तालुक्यातील सर्वच नेते मंडळी, नामदेव बाप्पू आहेत, बंडा नाना आहेत, त्याचबरोबर सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. याला कारण असं झालं की पिंपळवाडी गाव कोरेगाव गटामध्ये गेलं आणि तालुक्यातील सर्व मंडळी या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. सर्वांना माझे मित्र आहेत संजय अप्पा, त्यांच्या सर्वांच्या वतीने मी या तालुक्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं, नेते मंडळीचं मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो आणि बापूंच्या चिर आत्म्यास चिर शांती लाभावी अशी मी सर्वांच्या वतीने परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. कैलासवासी सोनबा सदाशिव पोटरे यांच्या स्मरणार्थ काही ठिकाणी देणगी देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळवाडी शाळेसाठी रंगरंगोटी करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भापकर सर आणि जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक दिवटे सर यांना विनंती आहे, देणगी स्वीकारण्यासाठी आपण समोर यायचंय. देणगी देण्यात येणार आहे, त्यांनीही समोर यावं. त्यानंतर संदीप देवा आणि संतोष कुलकर्णी यांना वस्त्रदान करण्यात येणार आहे. केरा नारायण जंजिरे आणि विठ्ठल गाबा जंजिरे हा बापूंचा मित्र परिवार होता, त्यांना सुद्धा वस्त्रदान करण्यात येत आहे, त्यांनी सुद्धा समोर यायचंय. केरा नारायण जंजिरे आणि विठ्ठल गाबा जंजिरे यांना सुद्धा विनंती आहे की आपण समोर यावं. केरा विठ्ठल गाबा समोर या. यानंतर उपस्थितांचे ऋण संजय अप्पा पोटरे व्यक्त करतील. उपस्थित सर्वांचे ऋण संजय अप्पा पोटरे व्यक्त करतील. सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांनी जेवून जायचे बरं का. लोक जेवत नाहीत बाप्पू, हे लय महत्वाचं आहे. आणि जी लोकांचं खात नाही ते तुमचं तरी कोणी खायचं हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, आपलं तरी कोणी खाणार नाही. तुम्ही लगेच भाऊ बरोबर भाऊ माझ्या वडिलावर आणि माझ्यावर
सर्व प्रेम करणारी माणसं तुम्ही आलात. कोणाला मेसेज पाठवलं, कोणाला फोन करणं झालं नाही. मला एकच सांगायचंय, बघा बापूने उल्लेख केला की दररोज मी थिएटर ठेवायचो. त्याचा उद्देश बापू एकच होता माझा, अशी काही मुले आहेत आता बापाला कचाने हाणणार आहेत, बाहेर काढणार आहेत. म्हणून माझ्याकडून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळलं पाहिजे. मी माझ्या वडिलांचा पहिला दिवस गेला आणि सावडाला जी तारीख मी मांडायला सुरुवात केली ती मी वर्षभर आज तारीख म्हणत राहिलो. मला एकच सांगायचंय की मला परमेश्वराने अशी संधी दिली की वडिलांची सेवा करायला मी परमेश्वराला मागून घेतली होती आणि ती मला संधी मिळाली. जशी आईला सेवा करण्याची संधी मिळाली तशी वडिलांची सेवा करायसाठी मला मिळाली. अशी सेवा पाठीमाग पंढरपुरात पुंडलिकाने केली ती, म्हणून भगवान परमात्मा त्याच्या सेवेला प्रसन्न होऊन तिथं आज पंढरपूर स्थापन झालं. माझा मित्र पाटील साहेब, पाटील महाराज पंढरपूरचे, ते नगरला चालले होते, पण त्यांना माहित होतं इथं रोज थिएटरला ठेवतोय आणि खरीच सेवा करतो का बाप्पू. ते गावात आले आणि गावात विचारलं इथं संजय पुटरे कुठं राहतो. ते म्हणले ते बाहेर गावचे होते. ते म्हणले काही आम्हाला वेळ लागणार. ते म्हणले फार इथं आई वडिलांची सेवा करतात. तेव्हा तिथं एक माणूस होता म्हणजे इथूनच रस्ता जातो. ते आले तेव्हा मी आणि माझी मंडळी वडिलांचं बाथरूम झाल्यामुळे काय करतो, महाराज बाहेर थांबला, आम्हाला माहित नाही. मग मुलींनीच सांगितलं महाराज आल्या. तेव्हा ती महाराज आल्या तेव्हा ती महाराज मला पुष्पहार आणि सत्कार करून गेलं. मला एकच सांगायचंय की मोठेपणा नाही, पण आई वडिलांची खरंच सेवा करणं इतकं सोपं नाही. कारण का ज्यावेळी ते एका जागेवर बसतात, एका जागेवर बाथरूम होतं आणि मग लोक चिडचिड गाण करतात. तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये त्याला पहिला नंबर असेल ती माझी मंडळी. माझ्यापेक्षा मंडळी पुढे होती आणि सासऱ्याच्या पाया पडल्याशिवाय चहा सुद्धा पेत नव्हती. माझी मुलं आणि मंडळी माझ्या पाया पडल्याशिवाय अजून चहा पेत नाहीत, जेवण बी करीत नाहीत. असं संस्कार आमच्या घरात सगळी मानकरी. मुलगा रामकृष्ण पोटरे पैलवान जरी असला 130 किलोचं वजन आहे, पण तरी तो सुद्धा मानकरीच आहे. मला एकच सांगायचं की सगळ्यांनी माझा एकच बोध घ्यावा की आई वडिलांची भरपूर सेवा करा. आता जे मी सत्कार केला केरा नारायण तरी 20 वर्ष दोघं जण माझं वडिलांची मारोड्याचे इथे एका जागेवर साराणी होती, म्हणून त्यांना वस्त्रदान केलं. आणि विठ्ठल गावातरी आमच्या घराला शेजार राहणारे फार जवळचे मित्र, म्हणून जाता जाता मला वस्त्रदान करायचं म्हणून. आणि आपल्या तालुक्यामध्ये राशीनमध्ये यशोदानंद गोशाळा ही गोपालन करतात, ते पत्रकार मिलिंद राऊत, म्हणून आपल्या वडिलांच्या नावाने गोशाळेला बी दान काय व्हावा चाऱ्यासाठी, म्हणून त्यांना तिथं मग पाकिट दिलं. आणि आपल्या मुळेवाडीला सुधीर महाराज यांची एक मोठी गोशाळा आहे आणि त्याच्या बी चाऱ्यासाठी आपल्या वडिलांच्या नावाने जावा. मला एकच सांगायचे जाता जाता तुम्हाला, माझे वडील ज्यावेळी शेवटच्या क्षणी होते त्यावेळेस नुसतं मला हाक मारायचे आणि रामकृष्ण कुठे कुठे म्हणायचे. मी म्हणतो मी नाव ठेवलं रामकृष्ण बरोबर आहे, फक्त त्याच्यासाठी ठेवलं. आणि मला एवढंच सांगायचं तुम्हाला की रामकृष्ण रामकृष्ण म्हणूनच गप पडले आणि जीव जायचा का काय मला कळाना. म्हणून मी आता यशवंत महाराजांना प्रश्न केला की मग यशवंत महाराज म्हणले की पहिले लोक अशीच करायचे की सोपात हात घालायचे आणि गायला चारा हे द्यायचे, धान्य द्यायचे, मग जीव जायचा. मग मी मिलिंद महाराजाला फोन केला आणि मिलिंद महाराज लगेच आले. तिथून मी 2,500 रुपये महाराजांना हातात आमच्या वडिलांच्या हाताने दिलं आणि आम्ही चहा पितोच वडील शांत झाले, म्हणजे बोलायचं बंद झाले. तिथून पुढं मला असं सांगायचंय, माझा चुलत भाऊ आम्ही हाणून सगळे होतो, आम्ही सगळे एकत्र असताना वडिलांचा जीव जाताना माझ्या अजून व्हिडिओ आहे त्यांचा, जीव जाताना काय परिस्थिती माणसाची क्षेत्रात असं लिहिले की जीव जाताना मुलगा हजरच पाहिजे, वडिलांच्या जवळच पाहिजे, ही सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तीच माझ्या आईच्या बाबतीत घडलं. मी जवळच होतो, आईचा जीव जाताना माझा मित्र कृष्णा ती सगळी होती आणि जीव जाताना
मुलांनी वडिलांपाशी आईपाशी असावा ही भाग्याची गोष्ट आहे. आणि आपल्या अखेरच्या तालुक्यात सगळे मित्र आल्यात. बीडीओ साहेबांचे वडील सुद्धा सुरेश साहेब इथं आलेले आहेत. आणि मला एकच सांगायचं, आता तुम्ही सगळ्यांनी जीवन जा तरच मला बरं वाटणार असं मला म्हणायचं आहे. धन्यवाद आल्याबद्दल. आभारी मानतो.